ओके. नमस्कार मित्रांनो. आज आपण एका विलक्षण अनुभूतीसाठी आजचा घाट घातलेला आहे. एक असं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ज्यांनी अनेक लोकांच्या आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली, अनेक गोष्टी सुटल्या. हे सगळं बरं सुरू करण्याआधी फोन सायलेंट मोडवर टर्न ऑन करा. येत नसेल तर बाजूच्याला विचारून घ्या कसं करायचं. आत्ता ठीक आहे, आत्ता मी पहिल्या हाफमध्ये समजावून सांगणार आहे की पास्ट लाईफ रिग्रेशन काय असतं, ह्याच्यावरती जो रिसर्च घडला त्याच्यातनं काय घडलं आणि आपल्याला या सगळ्याचा काय उपयोग आहे. आणि त्याच्यानंतर वी विल टेक अ स्मॉल ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण ॲक्च्युअल रिग्रेशन सेशनला बसणार आहोत. सो तेव्हा तर स्ट्रिक्टली फोन जमलं तर एअरप्लेन मोडलाच टाका, कारण कुणाचा फोन जर आला, फोन व्हायब्रेट असेल तर तुम्ही ज्या वेळेला रिग्रेशनमध्ये असता त्यावेळेला तुम्हीच डिस्टर्ब होणार आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये. ओके. सो आपण ह्या पास्ट लाईफ रिग्रेशन बद्दल बरंच ऐकलेलं आहे. किंबहुना टी व्हीवरती एक सिरियल पण लागायची, राज पिछले जन्म का. याच्यावरती अनेक लोकांनी बरंच काम केलेलं आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मिळत नाहीत की माझ्याबरोबर असं का घडलं असेल, एखादी व्यक्ती मला एवढ्याला का फसवून गेली, तर एक क्लोजर म्हणून आपण नेहमी म्हणतो काहीतरी माझं पूर्वायुष्याचं देणं असेल, त्याला काहीतरी कर्माचा दोष असेल माझ्या, कारण याच्याशिवाय उत्तरच आपल्याला माहित नाही की काय नेमकं असं आहे की ज्याच्यामुळे माझं आयुष्य ब्लॉक्ड आहे. सो पास्ट लाईफ असतं का नसतं इथून सुरुवात होते या सगळ्या गोष्टींची. पण जर आपण लॉजिकली देखील विचार केला, क्वांटम फिजिक्सच्या दृष्टिकोनातनं आपण दिसताना जरी सगळे असे दिसत असलो तरी अंततः आपण कोण आहोत? आपण सगळे ऊर्जाच आहोत. वी आर ऑल एनर्जीज. बरोबर आहे ना? सो त्याच एनर्जीमुळे आपण श्वास घेऊ शकतो, त्याच एनर्जीमुळे सगळं सुरू आहे ना सिस्टीम मध्ये, त्याच एनर्जीमुळे आपण जगू शकतो, अनुभव घेऊ शकतो सगळ्या आयुष्याचा. सो अंततः दिसताना जरी आपण असे शरीर रूपी वेगवेगळे दिसत असू तरी आपल्याला जर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनी कोणी बघितलं तर आपल्यामध्ये फक्त व्हायब्रेशन्स दिसतील, फक्त तरंग दिसतील. आणि प्रत्येक माणसाचे तरंग वेगवेगळे असतात. त्याच्या अनुभवांनुसार, त्याच्या प्रोग्रॅमिंग्सनुसार त्याची ती व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी देखील वेगळी असते. सो ज्या वेळेला आपण असं म्हणतो की आपण सगळे ऊर्जा आहोत, मग ती ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि ती डिस्ट्रॉय पण करता येत नाही. ती ट्रान्सफॉर्म होते ना, ती ट्रान्सफॉर्म होते. सो तसंच ज्या वेळेला आपण जन्माला घातले गेलो असू, त्या आईच्या गर्भामध्ये जेव्हा आपला सगळ्यांचा प्रवेश झाला, आपलं अस्तित्व निर्माण झालं असेल, सुरुवातीला आपण एकच पेशी होतो, सिंगल सेल. बरोबर? त्यावेळेला आईच्याच शरीराचा भाग होतो ना, आपल्याला वेगळं अस्तित्व पण नव्हतं. ते 1चे 2, 2चे 5, 5चे 8, 8चे 12, 12चे 21 ज्या वेळेला होतात त्यावेळेला आणि एक फॉर्म क्रिएट व्हायला लागतो, त्यावेळेला त्याला एक आयडेंटिटी प्राप्त होते. 3 महिन्याच्या आसपास साधारण एक आयडेंटिटी प्राप्त होते त्याला. सो आपण ज्या अचानकपणे ज्याला आयडेंटिटी नव्हती त्याला अचानक आयडेंटिटी कशी आली? एखादा मासाचा गोळा जर आपल्या हातात वाढला तर त्याला आयडेंटिटी येते का वेगळी? तो आपल्याच पेशी असतात ना, ते वेगळं काय आहे का एंटिटी? पण काय निसर्गाची सुंदर योजना आहे. जेवढं विचार करू या सगळ्यावरती आणि किती प्रिसिजननी हे सगळं घडतं आणि सगळ्यांबरोबर ते एकसारखंच घडतं, अनादी काळापासून घडतंय आणि घडतच राहणार आहे. सो त्याला एक वेगळी आयडेंटिटी तयार होते. सो कालपर्यंत ज्याचं अस्तित्व नव्हतं ते तिथे प्रकटलं, म्हणजे ते कुठून तरी प्रकटलं. म्हणजे आईच्या गर्भात यायच्या आधी जे काही एनर्जी फॉर्म स्वरूपात आपण कुठेतरी असू
कुठेतरी असू ना, कुठेतरी असू म्हणूनच पुढे प्रोसेस झालो ना. त्याच्या आधी देखील कुठेतरी असू म्हणूनच प्रोसेस होत 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 आज हा जो काही फॉर्म आहे हा किती वेळेला प्रोसेस झाला हे कोणालाच माहित नाही आहे. पण जेवढ्या वेळेला आपण प्रोसेस होतो तेवढे संस्कार आपल्या सिस्टीम वरती प्रत्येक प्रोसेसिंगचे असतात. जसं आत्ताच गृहीत धरा ना, आत्ता आपल्याला काय आठवतं? आपल्याला आपलं लहानपण आठवतं. लहानपणातल्या वाईट नको असलेल्या गोष्टी आठवतात. जर एखादी त्रास देणारी व्यक्ती असेल, एखादी आपल्याला इन्सल्ट करणारी व्यक्ती असेल, आठवते ना. एखादा अपयशाचा प्रसंग आठवतो. आणि ह्या सगळ्याचा संस्कार आहे ना आपल्यावरती. ते जर सगळं नेगेटिव्ह घडलं नसतं तर आज आपण वेगळेच असतो ना. आपली पर्सनॅलिटीच आज ऑल टुगेदर वेगळी असती. सो असतं का नसतं हा वादच नाही आहे. ते असायलाच पाहिजे. पास्ट लाईफ हे असायलाच पाहिजे ना. कारण ज्या अर्थी आपण एक एनर्जी फॉर्म म्हणून या शरीरात प्रवेश घेतलेला आहे, कुठेतरी होतो म्हणूनच प्रवेश घेतलेला आहे ना, कुठल्या तरी फॉर्म मध्ये. सो जसं या आयुष्यात जे काही अनुभवलं त्या सगळ्याचे संस्कार आपल्या सिस्टीमवर आहेत, चांगले वाईट सगळं. ज्यांना लहानपणापासून प्रेम मिळालेलं आहे, सुरक्षितता मिळालेली आहे, अशांची पर्सनॅलिटी ही नॉर्मली प्रेमाच्या स्वरूपात सुरक्षिततेतच डेव्हलप होते. अशा लोकांना फार वेळेला अशी काही भीती वाटत नाही की मी एकटा पडीन किंवा मला कोणीतरी सोडून जाईल किंवा मला कोणीतरी डिच करेल, मला चीट करेल. पण ज्यांनी हेच अनुभवलंय लहानपणापासनं की जवळच्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, ज्याच्यावरती आपलं आयुष्य अवलंबून असतो, अशी एखादी व्यक्ती अचानक आपल्याला सोडून जाते. आई बाबांचे कायम क्लॅशेस आहेत. अशी अवस्था की आता कधी आईला बाहेर काढतात माहित नाही. अशी भांडणं की जिथे आपण इतके हेल्पलेस होत, आपण काहीच नाही करू शकत. आपण रडण्यापलीकडे आणि ते सगळं बघण्यापलीकडे आपण काहीच नाही करू शकत. सो त्या सगळ्याचा देखील संस्कार आपल्यावरती आहे ना. म्हणून आज कुठेतरी आपल्याला भीती वाटते. एखादा माणूस सोडून जाईल याची भीती वाटते, आपण एकटे पडू याची भीती वाटते. सो जर या सगळ्या घटनांचा आपल्या आजच्या पर्सनॅलिटीवर संस्कार आहे, तर याच्या आधी आपण जितक्या जन्मांमधनं फिल्टर होऊन आलेलो आहे त्याचा देखील आपल्यावर संस्कार असणार ना. आपल्या याच जन्मामध्ये देखील अशा गोष्टी आहेत ज्याचे आपल्याला स्मरण नाही आहे, पण त्या सगळ्या गोष्टींचा संस्कार आहे. जसं जेनेटिक्स संस्कार आहेत की नाही आपल्यावरती. आपण कसे दिसतो, कुणासारखे तरी दिसतो की नाही. कुणासारखं तरी ते नाक असतं, ते डोळे कोणासारखे तरी असतात, शरीरयष्टी कोणासारखी तरी असते. नुसतं एवढंच नाही, आपले स्वभाव कोणासारखी तरी असतात. लहान असताना आपल्याला आपल्या चिडणाऱ्या आईचा राग येत असतो की काय प्रत्येक गोष्टीवर चिडते, पण आपण त्या वयात आल्यावर आपण तेच करायला लागतो. कुठून आलं हे? जेनेटिक्स. लहान असताना दारू पिणाऱ्या वडिलांचा इतका तिरस्कार असतो, वयात आलेली मुलं बरोबर तिकडेच जातात. कुठून आलं? जेनेटिक्स. फसवण्याची वृत्ती कुठून आली? फसलं जाण्याची वृत्ती कुठून आली? बऱ्याच वेळेला जसं माझ्याकडे काही लोक येतात ना, ते असे इतके बिचारे असतात ना की सगळंच वाईट घडतंय आमच्याबरोबर, आम्ही किती चांगले वागतो. मग त्यांना विचारलं की आई अशी होती का? हो, आई अशीच होती. तिने पण फार सहन केलं, फार सोसलं. कुठून आले हे सहन करण्याचे, स्वतःचं मन मारण्याचे संस्कार? जेनेटिक्स. मेमरी आहे, माहितीये तुम्हाला काय आलंय? काहीच नाही. ते जसं दिसतं तसं आपल्याला कळतं की अरे आपण असेच वागतोय, किंवा कुणीतरी जाणीव करून देतं की एक्झॅक्ट कॉपी आहे, एक्झॅक्ट बापावरच गेले. सो त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे हे जेनेटिक्स, माझा काही कंट्रोलच नाहीये त्याच्यामध्ये. आईच्या गर्भामध्ये आपण जे अनुभवलं काही कंट्रोलच नाहीये आपला.
तिला जिथे जिथे भीती वाटली असेल, तिला जिथे जिथे आयुष्य अस्थिर वाटलं असेल, आपले पण हृदयाचे ठोके वाढले असतील ना. तिला जिथे जिथे त्रास झाला असेल, कारण आईच्या शरीराचा भागच होतो आपण. आज आत्ता कल्पनेत जरी एखादी नेगेटिव्ह घटना तुमच्या समोर आली तर बॉडी रिॲक्ट करते की नाही. कल्पनेत जर तुम्हाला असं कोणीतरी खोटी बातमी आणून दिली की घरी काहीतरी झालेलं आहे, काय होईल इमिजिएटली? कसं रडायला आलं? एका इमोशनल गोष्टीनी केमिस्ट्री घडवली. सो तसं 9 महिने ती जर त्रस्त अवस्थेत असेल तर तीच अवस्था आपण डाउनलोड केलेली, ज्याच्यावर काहीही आपला कंट्रोल नाही. आयुष्याची पहिली 6 वर्ष आपल्याला असं वाटतं लहान मुलांना काही कळत नाही किंवा आपल्याला काही कळत नव्हतं, आपल्याला आठवत काहीच नाही, पण प्रत्येक गोष्टीचा संस्कार आहे. घरात जर कॉन्स्टंट भांडणं सुरू असतील तर मुलं रडायला लागतात. त्यांना कसं कळतं तुम्ही भांडताय? तुम्ही मस्ती मज्जेत एकमेकांवरती ओरडा, ती नाही रडत कधीच. पण तुम्ही ज्या वेळेला भांडायला लागता, एकमेकांना अगदी नको असलेल्या गोष्टी बोलून जाता, सगळं वातावरण डिस्टर्ब होतं, ती मुलं पण रडायला लागतात. काय आठवलंय त्यांना? काय कळतंय त्यांना? त्यांनी ते व्हायब्रेशन्स कॅच केलेत आणि त्याचे संस्कार हे त्यांची पर्सनॅलिटी घडवणार आहेत, जसे आपले पण घडले. काहीच आठवत नाही ना आपल्याला. पहिल्या 6 वर्षांमधला अगदी काहीतरी फोटो बघून लक्षात येतं की असं असेल, तसं असेल, तसं असेल. तसंच पास्ट लाईफ, जसं एखादा मोबाईल आपण विकत घेतो, त्याच्यामध्ये काही फॅक्टरी सेटिंग असतात ना बाय डिफॉल्ट. पास्ट लाईफ इज दोज फॅक्टरी सेटिंग्स. लहान मुलं आपण बघितलीत ना, प्रॉडिजीज, काय गाणं म्हणतात. आज तर टॅलेंट शो मुळे त्यांना प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या दिग्गजांना लाजवतील अशा स्तरावरती ते गाणी म्हणतात, अशी हरकते त्यांच्या गाण्यांमधनं घेतात, ते अशा जागा घेतात. हे कुठून आलं? आज कितीतरी लहान मुलांचे व्हिडिओ फिरतात की ते तत्वज्ञान बोलतात. कुणी शिकवलं? कसं कळलं? दिस इज पास्ट लाईफ. सो जसं आपल्या सिस्टीम मध्ये काही चांगल्याही गोष्टी आल्या असतील त्या सगळ्या फिल्टर्स मधनं, पण महत्वाचं रिग्रेशन सेशन कशासाठी आहे? असे ब्लॉक्स ज्याचं कोडच आपल्याला सुटत नाही, हे कुठून आलंय कळतच नाही. बऱ्याच वेळेला अशीच माणसं आयुष्यात येत राहतात जी आपल्याला फसवतात. एखादी अशी व्यक्ती येऊन आयुष्यात अडकते, ती व्यक्ती येईपर्यंत आयुष्य सगळं मस्त होतं. ती अशी येऊन आपल्या आयुष्यात अडकते की धड त्या व्यक्तीबरोबर राहताही येत नाही आणि धड विभक्त देखील होता येत नाही. हे जे सगळे अडकलेले पॅटर्न्स आहेत ना, प्रोबेबली हे सगळे पास्ट लाईफ पॅटर्न्स आहेत. आपण ज्या वेळेला आज पास्ट लाईफ रिग्रेशन अनुभवणार, आपण काय करणार? कुठं जाणार नाहीये आपण. कोणी शुद्ध, कोणाचं भान हरपतं वगैरे असं काहीही होत नाही. आपण मनाच्या एका अशा अल्फा स्टेट मध्ये स्वतःला प्रोग्राम करतो आणि मग हा सगळा डाउनलोड आपल्या सिस्टीम मध्येच आहे ना, ते सगळं आहेच आहे. आपण त्याला फक्त सरफेसला आणतो. आणि पास्ट लाईफ रिग्रेशनची गंमत ही आहे की ज्या वेळेला एखादा ब्लॉक सरफेसला येतो तो ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ह होतो. त्याला फक्त रेकग्निशनची गरज असते. हे ऐकायला, कळायला खूप सोपं वाटतं. अरे असं कसं असेल? पण असंच असतं. मी ज्या वेळेला फर्स्ट टाइम पास्ट लाईफ रिग्रेशन अनुभवलं, हे मी कशासाठी केलं? मला लहानपणापासनं रोज किंवा काही स्ट्रेसफुल घटना जर असेल, म्हणजे परीक्षा आहे, काहीतरी भांडण झालंय, घरात काहीतरी डिस्कॉर्ड आहे, त्या रात्री मला रोज बुडून मरण्याची स्वप्न पडायची. आणि इतकी पाण्याची भीती,
आणि गंमत बघा, अशी विचित्र स्टेट असायची की पाण्याची भीती वाटते, पण पुलावर गेलं ना तर पाण्यात उडी मारावीशी वाटते. सो आणि आम्ही लहान असताना असं काही नोबडी वॉज इन्फॉर्म्ड अबाउट ऑल दिस. सो त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आई बाबांना वाटणार हे नाटकच करतायत. म्हणजे मी कशी स्विमिंग शिकले मला माहितीये. स्विमिंग 7 वाजताय म्हणल्यावरती मला 5 वाजल्यापासून पोटात ढवळायला लागायचं, कारण यांना वाटायचं ही नाटकं करतीये. कारण माझी आई स्विमर आहे, म्हणजे ती खेळायची, शी यूज टू परफॉर्म ॲथलेटिक्स मध्ये स्विमिंग. सो तिच्याकरता ते एकदमच इगो इश्यू होता की मी सगळ्यांना शिकवते आणि हिला अजून ही 5वीत गेली तरी हिला पोहायला येत नाही अजून. तिच्याकरता तो इगो इश्यू होता. पण त्यांना कधीच हे कळलं नाही की मला काय होतंय. मी अक्षरशः बुडून माणूस कसा मरू शकतो त्याच्याबरोबर काय काय स्टेप बाय स्टेप, सेकंड बाय सेकंड त्याला काय होत असेल हे मी सांगू शकायचे. ती कायम स्वप्न पडायची आणि त्याला काहीच नाही. मग त्यांनी मला कुठेतरी जनरल प्रॅक्टिशनरकडे नेलं, मग त्यांनी काहीतरी 2-3 काउन्सिलिंग सेशन्स दिले, मग सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅमिंग केलं, पण ती भीतीच जाईना. मी पोहायला शिकले, पण माझा प्रॉब्लेम काय की मला उडीच मारता यायची नाही. पाण्यात स्प्लॅश व्हायचं म्हणजे मरणार, दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि ज्या वेळेला फर्स्ट टाइम आय एक्सपिरियन्स्ड पास्ट लाईफ रिग्रेशन, मला माहित नव्हतं. तुम्ही पण ज्या वेळेला आज हे कराल, तुम्ही कुठला इश्यू घेऊन पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये जाणार नाहीये. तिथे गेल्यावरती आपण एखादी मेमरी ट्रिगर करणार आहे. त्या अवस्थेत जाताना तुम्ही कुठलाही अजेंडा घेऊन जायचा नाहीये. सो मी त्यावेळेला हे सगळे कोर्सेस शिकत होते, करत होते, आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये पास्ट लाईफ रिग्रेशन देखील मी शिकले तेव्हा. सो फर्स्ट रिग्रेशन म्हणजे ते अल्फा रिग्रेस 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 होत एक असं स्वप्न समोर आलं की ट्रेनचे वॅगन्स असतात ना, सो ते आयदर पाण्यानी का ऑइलनी भरलेले वॅगन्स होते, आणि खूप पूर्वीचा काळ काहीतरी असं. आणि त्या वॅगनमध्ये कुणीतरी असं ढकललं वरनं, आणि ते पाणी भरलेलं वॅगन होतं, आणि मला बघत कोणीतरी ते झाकण बंद केलं. आणि इतका श्वास गुदमरून गुदमरून गुदमरून, मी एक सेकंद बाय सेकंद मला सगळं आठवतंय की त्या कसं ते स्पर्श करून त्या बाहेर पडायचा तो सगळा प्रयत्न, आणि ते सगळं मला अशक्य होतं तो सेशन रिग्रेशनचं करणं देखील. बिकॉज इतकं श्वास गुदमरायला लागल्यावर तुम्ही काय करणार. आणि मग ते रिग्रेशन स्वप्न संपलं. मग ते त्याच्यामध्ये मग नंतर ते पाणी असं शांत झालं. सो याचा अर्थ प्रॉब्ली देयर वॉज अ डेथ. ते पाणी असं शांत झालं. आणि त्या रात्रीपासनं आजपर्यंत मला ते स्वप्न एकदाही पडलेलं नाही. त्यानंतर मला कळलं पण नाही की मी वॉटर स्पोर्ट्स कधी एन्जॉय करायला लागले. मला त्याचं लॉजिक काहीच कळलं नाही की असं का दिसलं. प्रोबेबली ती मेमरी एवढी डॉमिनंट होती सिस्टीममध्ये, ती फिअर. सो बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये जिथे जिथे अडकलोय आपण, आणि प्रॅक्टिकली सगळं केलेलं आहे, या लाईफ टाईम मधलं सगळं क्लीन केलेलं आहे, सगळं समजलंय काय करायचंय काय नाही करायचं, असं का आयुष्य वाटायला आलंय, त्याचा ब्लॉक कदाचित एखाद्या पास्ट लाईफ इन्सिडेंट मध्ये असेल. आता गंमत म्हणजे मी ती व्यक्ती आहे का जी मेले तिथे? येस नो? मग हे कोण आहे? पण मग मध्ये पण काहीतरी गेली असतील ना जन्म. मग मी ते आहे का ते आहे का ते आहे का हे आहे? कारण प्रत्येकाचा मग प्रत्येक जन्मातला जेनेटिक पूल वेगळा आहे ना. सो पर्सनॅलिटीच वेगळी आहे ना तिथे. इट इज जस्ट इन्फॉर्मेशन. आपल्याला असं वाटतं ना तो माझा पास्ट लाईफ आहे, ते आपलं नाहीये. इट इज जस्ट अन इन्फॉर्मेशन जी फिल्टर झाली आहे. माझं असतं तर माझी पर्सनॅलिटी एक्झॅक्टली तशीच असली पाहिजे होती, पण नाहीये ना.
फॅक्टर आहे जो या फॅक्टरी सेटअप मध्ये बाय डिफॉल्ट येतो. जसं फोन घेतल्यावरती फॅक्टरी सेटअप मध्ये जर व्हायरस आला, तसा हा एखादा व्हायरस या सगळ्या लेयर्स मधून येऊ शकतो. ज्या वेळेला आपण रिग्रेशन करणार, आम्ही ज्या वेळेला 1-on-1 रिग्रेशन्स करायचो, आता करत नाही, इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम. सो 1-on-1 रिग्रेशन्स ज्या वेळेला केलं त्यावेळेला एक मॅडम आल्या होत्या आणि त्यांचा प्रॉब्लेम होता की त्यांना छोटे बोन्स जे आहेत ना हे खूप दुखतात, स्पेशली हाताचे. आणि त्याला काही म्हणजे शी इज RA नेगेटिव्ह, रुमेट आर्थरायटिस पण नाही आहे, पण कॉन्स्टंट दुखतात. बरं थंडीत दुखतात का? नाही, कॉन्स्टंट दुखतात. आणि शी वॉज हार्डली 40-42, म्हणजे एजिंग पण नाही आहे, घरात काही जेनेटिक हिस्ट्री नाही आहे, काहीच नाही आहे. पण तिला स्टेरॉइड घेऊन सगळं घेऊन ती वैतागली होती अक्षरशः, की काय म्हणजे कसं जगायचं आता इतका पेन घेऊन. सो ज्या वेळेला तिला रिग्रेस केलं, ती त्या सगळ्या रिग्रेशन सेशनमध्ये तुला काय दिसतंय काय दिसतंय काय दिसतंय, तर ती म्हणली मला हॉस्पिटल दिसतंय. आणि मी बहुतेक डॉक्टर आहे, माझ्याशी कोणीतरी खूप कचा भांडतंय, मला कळत नाहीये, मी खूप रडतीये आणि मी कॉन्स्टंटली हात टेबलवर आपटतीये. का आपटतीये मलाच माहित नाही. सो तिला ज्या वेळेला आणि रिग्रेस केलं, सो तिच्या स्टोरीमधनं असं कळलं की ती काहीतरी डॉक्टर होती आणि तिच्याकडनं एका लहान मुलाचा काहीतरी सर्जरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तो लहान मुलगा ऑन द टेबलच गेला. सो सगळा डॉक्टर स्टाफ सगळे तिला ब्लेम करत होते, त्याचे आई वडील सगळे. आणि ते तिला इतकं जिव्हारी लागत होतं, तिला मरून मेल्यासारखं फिलिंग त्या ह्याच्यात. सो तिने काय केलं, तिने तिच्या रिग्रेशनच्या प्रोसेसमध्ये स्वतःचे हात जाळून घेतले. तिथे द ड्रीम एंडेड. ओके, पुढे काय झालं वी डोंट नो. आणि रिग्रेशन मधनं ज्या वेळेला ती बाहेर आली त्यावेळेला तिने आधी आम्हाला हे सांगितलं नाहीये की तिला हात दुखतात किंवा तिला हाताचा प्रॉब्लेम आहे किंवा असं. शी जस्ट केम फॉर अ रिग्रेशन सेशन. आणि मग तिला जेव्हा विचारलं तुला काय दिसलं काय घडलं, तेव्हा ती म्हटली की असं असं मला दिसलं. ह्याचा काही संबंध आहे का आत्ताच्या तुझ्या आयुष्याशी? ती म्हणली माझे खूप बोटं दुखतात, पण मला माहित नव्हतं की पास्ट लाईफ थेरपी याचा काही संबंध असतो याच्याशी. सो पण तुम्ही अनाऊन्स केलं आणि मला बरेच दिवस क्युरिओसिटी होती, कोण करतं मला माहित नव्हतं, पण सर करतात म्हटल्यावरती मी तयार झाले हे करून घ्यायला. म्हटलं ठीक आहे बघूया आपण, वी डोंट नो काय होणार आहे याचं, वी डोंट नो. त्या बाईचा दर 15 दिवसाला त्यावेळेला पुण्यामध्ये मीटिंग्स असायचे, म्हणजे जे लोक टॅपिंग प्रॅक्टिस करतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करतात ह्यांच्या रिव्हिजन करता एक मीटिंग असायची संभाजी बागेत. सो ती बाई 15 दिवसांनी तिथे आली आणि सगळं झाल्यावरती ती म्हणली मला एक शेअर करायचंय. ती म्हणली 15 दिवस झाले माझी बोटं दुखलेलीच नाही आहेत. ती म्हणली माझी आई मला म्हणायची की तुला भिकेचे डोहाळे लागलेत, सगळं चांगलं आहे तुझ्या घरात, तुझी 2 मुलं चांगली आहेत, तुझा नवरा चांगला आहे, तू काय सारखं आजारपण घेऊन बसलीये. ती म्हणली कारण मी ज्या ज्या डॉक्टरकडे जायचे ना सगळे मला सांगायचे, जेव्हा त्यांच्या पॅथीज काम करायच्या नाहीत त्यावेळेला सगळे मला सांगायचे की तुम्हाला स्ट्रेस आहे. कसला स्ट्रेस आहे? नॉर्मल रुटीन, मस्त आयुष्य, पैशाच्या स्तरावर ओके, मुलांच्या लेवलला ओके, रिलेशनशिप लेवलला ओके. ती म्हणली मला कॉन्स्टंट ना पण लहानपणापासून खूप गिल्टी वाटायचं, कायम अपराधी, माझं काहीतरी चुकतं आहे. ती म्हणली माझ्या ह्या अवस्थेला ना माझी आई पण एवढ्या वर्षात इतकी वैतागली की ती मला अक्षरशः म्हणायची की तुला भिकेचे डोहाळे लागलेत, तुझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नाही ना म्हणून तुला हे सगळं सुचतंय. अँड शी सेड लास्ट 15 days मला एकतर हात दुखले नाहीत आणि दुसरी गोष्ट जे मी सारखं स्वतःला कोसत होते उगाच. ती म्हणली मला मी टीव्हीवरती काही मॅच वगैरे जरी बघायचे ना आणि ती टीम हरायला लागली तर मला वाटायचं हे माझ्यामुळे होते, म्हणजे मी बघायला लागले आणि ते हरायला लागलं. ती म्हणली शेअर मार्केटमध्ये पण असंच व्हायचं, मी गुंतवले की पडलंच, सोनं मी घेतलं की पडलं. ती म्हणे मला कॉन्स्टंट असं वाटायचं, उशीर झाला माझ्यामुळे,
कोणाचं काही प्रॉब्लेम झालं माझ्यामुळे. ती म्हणली 15 दिवस पहिल्यांदा असं घडतंय की मला असं काही वाटतच नाही. आय फील सो, म्हणजे असं रिकामं वाटतंय, मला छान रिकामं वाटतंय. सो आपल्याला खरंच माहित नाही की आपला कुठला ब्लॉक या अवस्थेशी रिलेटेड आहे. कदाचित तो पैशाचा असेल, तो रिलेशनशिपचा असेल, तो आरोग्याचा असेल, तो आपली जी मानसिक स्थिती आहे त्याचा असेल. बऱ्याच वेळेला जे वारंवार पॅटर्न्स घडतात ना आयुष्यामध्ये, म्हणजे एखाद्याचं लग्न एकदा मोडलं ठीक आहे, ते ज्या वेळेला 3दा मोडतं, हा काहीतरी पास्ट लाईफ पॅटर्न असण्याची शक्यता आहे. किंवा सगळं चांगलं असून यशच मिळत नाही, लग्न ठरत नाही. दिस कुड बी अ पास्ट लाईफ पॅटर्न. आणि आता आपण, तुम्ही ज्या वेळेला हे सगळं रिग्रेशन सेशन कराल, हे तुम्ही तुमच्यासाठी अनुभवायचंय. टॅपिंग सरोगेट करता येतं, पास्ट लाईफ रिग्रेशन सरोगेट नाही करता येत. म्हणजे माझ्या मुलाचा प्रॉब्लेम आहे तर मी त्याचं रिग्रेशन करू शकते का, हे पॉसिबल नाही. सो आपण त्या अवस्थेत जाताना कदाचित ती मेमरी खरीच पास्ट लाईफची असेल, माहित नाही. कदाचित ती आईच्या गर्भातनं आलेली असेल, कदाचित याच जन्मातलं काहीतरी असेल. पण पॉइंट काय आहे की त्या अवस्थेमध्ये गेल्यावरती काहीतरी एक नेगेटिव्ह गोष्ट पॉपअप होते. याचा अर्थ ती आहे ना सिस्टीममध्ये. सो ती रिलीज करणं गरजेचं आहे. कोणालाही काहीही त्रास होत नाही आणि कुणीही असं घुमायची आणि काहीतरी मला खूप असं अटॅक वगैरे येतोय अशी काहीही नाटकं करायची गरज नाहीये. बिकॉज असं काही होत नाही. असं तुम्ही केल्यावर काय होणार आहे, तुमचं सेशन वेस्ट होणार पहिली गोष्ट तर. दुसरी गोष्ट, तुमच्या आजूबाजूचे बसलेले डिस्टर्ब होणार. तिसरी गोष्ट, लोक तुम्हाला सांगणार बाहेर जा. तुम्हाला असं जर वाटत असेल ना की लोक म्हणते अरे किती आध्यात्मिक आहेत, हे घुमायला वगैरे लागलेले, असं काही होत नाही. आध्यात्मिक लोक घुमत वगैरे नाही. किंवा अगदी काय अंगात आलं म्हणजे मी खूप खूप सेन्सिटिव्ह आहे, असं काही होत नाही. खरंच इट्स अन अपॉर्च्युनिटी. मला माहितीये मी त्या अवस्थेतनं जर बाहेर पडले नसते तर ज्या ज्या वेळेला असं पाणी खालनं दिसतंय मी एकतर मारलीच असती उडी. कारण ते एवढं टेम्पटिंग असायचं, काय कळायचंच नाही त्यावेळेला. आणि आईबाबांना किती फ्रस्ट्रेशन असेल की एकीकडे हिला भीती वाटते आणि दुसरीकडे गाडी जर म्हणजे बस किंवा ट्रेन जर त्या पाण्याच्या ह्याच्यावरनं जाते तर हिला उडी मारावीची वाटते. म्हणजे हाऊ किती काय चाललंय. त्यांना असं वाटायचं ही अटेन्शन सीक करण्याकरता हे असलं काहीतरी करते. पण मला माहित होतं की स्विमिंग म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट आयुष्यातली. आणि तो क्लोरीनचा वास आणि ते सगळं 5 वाजल्यापासून त्या उलट्या रोज, की म्हणजे अशक्य गोष्ट होती ती. आणि मी त्यांना किती वेळा सांगते, आता तरी ठीक आहे, आता पेरेंट्स आर व्हेरी कन्सिडरेट की मुलांना रडवायचं नाही कारण आजूबाजूचे नावं ठेवतात. 20-25 वर्षापूर्वी असं होतं की मूल रडलं आणि आई वडील बोलले नाही तर आजूबाजूचे नावं ठेवतात, किंवा 2 दिल्या नाही ठेवून तर आजूबाजूचे नावं ठेवतात. सो उडी मारत नाही म्हणजे इतका मोठा इगो इश्यू होता तो की आम्ही सगळे स्विमर्स होत घरामध्ये आणि ही असं म्हणजे अशक्य गोष्ट आहे ती सहन करणं. ते जर रिलीज झालं नसतं माझ्या सिस्टीम मधनं, बरं त्याच्याबरोबर असलेल्या कितीतरी फिअर्स रिलीज झाल्या. मला कारण नसताना भीती वाटायची की मला कोणीतरी कोंडून दाबून मारणार आहे. ते नुसतंच पाण्यापुरतं नव्हतं. छोट्या छोट्या जागांमध्ये क्लॉस्ट्रोफोबिया, असं अचानक वाटणं की आपल्याला पटकन पटकन बाहेर जाऊया, इथनं पटकन बाहेर जाऊया. आणि हे सगळं त्या प्रोसेस नंतर इट जस्ट स्टॉप्ड. सो त्या एखाद्या त्या मेमरीचा किती लेवलवरती संस्कार असेल आपण सांगू नाही शकत. सो एक्सपिरियन्स करा, कारण याची अनुभूती तुम्हीच घेऊ शकता.
काहीतरी विलक्षण आपण अनुभवणार आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये. हे सगळं आपण का करतोय? तर पहिली गोष्ट तर रिग्रेशन सारखी गोष्ट फार सहजी उपलब्ध नाही आहे, राईट सोर्सेसकडनं उपलब्ध नाही आहे. कारण रिग्रेशनमध्ये हे सगळं जो थेरपिस्ट आहे त्याच्या हातात पुढची गाडी असते सगळी. तुम्हाला कुठे न्यायचं, ते कसं रिलीज करायचं. सो एक जेन्युइन एक्सपिरियन्स तुम्हाला मिळावा आणि या सगळ्या अवस्थांमधनं एखादं सुटलेलं आयुष्यातलं एखादं कोडं सुटावं म्हणून याच्याकरता आपण हे करतोय. खूप इंटेन्स एक्सपेक्टेशननी वगैरे त्याच्या आत जाऊ नका की आज उद्यापासून माझे पैशाचे प्रॉब्लेम सुटणार आहेत, उद्यापासून असं होणार आहे, उद्यापासून तसं होणार आहे. जस्ट बी फ्री टू एक्सपिरियन्स दॅट. कारण त्या सगळ्या स्तराचा आपल्या आत्ताच्या आयुष्यावरती परिणाम आहे. ते संस्कार आपल्याला रिलीज करायचे आहेत, एवढंच त्याच्या मागचं पर्पज आहे. ऋणानुबंध इज हिलिंग रिलेशनशिप्स अँड बियॉन्ड. हा कंप्लीट कार्यक्रम नातेसंबंधांवरती आधारित आहे. कारण सगळ्यात आयुष्यात पैशानंतर कुठला स्तर जो सगळ्यात जास्त त्रास देतो तो आहे नातेसंबंधांचा. गुंतागुंतीची नाती आणि नात्यातील गुंता, एवढंच त्याचं स्वरूप असतं. आणि आपण पैसा आणि नातेसंबंध वेगळं काढू शकत नाही. कारण जेव्हा तुम्हाला सक्सेसफुल व्हायचंय तुम्हाला माणसांना हाताळता आलंच पाहिजे. मग ती माणसं तुमच्या कामाच्या ठिकाणी असू देत, ती माणसं तुमच्या घरात असू देत, ती माणसं तुमच्या आजूबाजूला असू देत. पीपल स्किल याच्याशिवाय सर्वायवलच नाहीये आयुष्यात. ती घरातली असू देत, थँक्यू, ती घरातली असू देत, बाहेरची असू देत. खरंच आहे, माणसांशी काय आहे आपलं माणसांशिवाय? आपण खूप काहीतरी अचीव केलं आणि सेलिब्रेट करायला बरोबर 2 माणसं सुद्धा नसतील, काय उपयोग आहे? तुमच्याकडे भरपूर हुशारी आहे, तुम्ही अगदी तज्ञ आहात जे करता त्याच्यामध्ये, पण तुम्हाला समजत नाही दुसऱ्याशी बोलायचं कसं. डू यू थिंक यू विल हॅव अपॉर्च्युनिटीज इन लाईफ? असं म्हणतात की तुमचा आयक्यू जो आहे, आयक्यू म्हणजे काय? इंटेलिजंट कोशंट, बुद्धिमत्ता, अकॅडमिक्स, ही गोष्ट तुम्हाला हायर करू शकते, म्हणजे नोकरी मिळवून देऊ शकते. पण तुमचा इक्यू तुम्हाला फायर करू शकतं. युअर आयक्यू विल हायर यू, युअर इक्यू विल फायर यू. इक्यू म्हणजे काय? इमोशनल कोशंट. स्ट्रेस कसा हाताळायचा, कसं रिॲक्ट करायचं. तुम्हाला वाटतं की तुम्ही एवढे जर अगदी विकृतपणे रिॲक्ट होत असाल, असे अक्राळ विक्राळ रिॲक्शन देत असाल, तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी अप्रेझल्स मिळतील. आणि मग आपण खूप इझिली म्हणतो ते बाकीचे चाटतात ना म्हणून त्यांना मिळतं. दे नो पीपल स्किल. ते ना पुढे पुढे करतात म्हणून त्यांना मिळतं. तुम्हाला तुमचे एथिक्स कोणीच कॉम्प्रोमाइज करायला सांगत नाहीये. पण ह्युमन सर्वायव्हल इज ऑल अबाउट नेटवर्किंग. तुमचा PR, रिलेशनशिप, सपोर्ट कुठून येतात? सपोर्ट सिस्टम्स कुठून येतात? तुमच्या रिलेशनशिप स्किलमधनं. आणि हे सगळीकडे लागतं. म्हातारपणात फोन केल्यावरती 4 माणसं पटकन यावीत. कशावर आधारित आहे? कशावर आधारित आहे? दवाखान्यात. आणि आज आपण सगळे, म्हणजे सगळ्यात वाईट परिस्थिती आहे आज आपली. आपण एवढी जनसंख्या आहे आपली, पण घरामध्ये 4 माणसं सुद्धा नाहीत. कोणाकडे काही कार्यक्रम असेल तर माणूस बळ जमवावं लागतं. कुठला मदतीचा प्रसंग आला, कुठला वाईट प्रसंग आला तर माणसं जमवावी लागतात आपल्याला. अशा वेळेला कोण मदतीला येतं? ज्यांच्याबरोबर राहतो, जे आजूबाजूचे आहेत, जो मित्र परिवार आहे. हे सगळं कधी सपोर्ट सिस्टम्स बनू शकतात? ज्या वेळेला आपल्याला कळतं की कसं हाताळायचं हे सगळं. आपल्याकडे जर लोक कामाला असतील तर त्यांना कसं मॅनेज करायचं. आपण स्वतः इतके एक्सेंट्रिक असतो,
आपणच इतके त्रस्त असतो की ते सगळं फ्रस्ट्रेशन आपण कायम ट्रान्सफर करत असतो. सो या ऋणानुबंधमध्ये वी विल स्पेसिफिकली फोकस ऑन डेव्हलपिंग युअर इमोशनल कोशंट. कारण याच्याशिवाय काहीच नाही आहे. पॉलिशिंग जे पाहिजे ना, सगळं रॉ स्किल्स आहेत आपल्याकडे, सगळे पॉलिशिंगच नाही आहे. सो थेरपीज बरोबर आपण या ऋणानुबंधमध्ये हे देखील शिकणार, जे नातेसंबंध दुरावलेले आहेत, ज्यांचा त्रास आहे सिस्टीमवरती, लहानपणापासून जे अनुभवलेलं आहे, लोकांमुळे जे संस्कार आपल्यावरती घडलेले आहेत, त्या सगळ्यातनं कसं बाहेर पडायचं. कारण त्या प्रत्येक रिॲक्शनचा आपल्या पर्सनॅलिटीवरती एक स्कार आहे. या सगळ्यातनं कसं बाहेर पडायचं हा कार्यक्रम रोज रात्री 9 वाजता आपला, जो तुम्हाला जे नवीन पहिल्यांदा आलेले आहेत, तो तुम्हाला ॲपचं हे दिलेलं असेल, राईट, QR कोड दिला असेल. सो तुम्ही तो स्कॅन करून जर प्ले स्टोअरवरनं ॲप डाउनलोड केला तर ॲपवरती भरपूर फ्री कॉन्टेंट पण अवेलेबल आहे. ह्याचं बुकिंग डायरेक्टली ॲपवरनंच होणार आहे. त्याचे सगळे डिस्काउंट्स आणि सगळं ॲपवरती आहे. 20 तारखेपर्यंत त्याच्या बुकिंगची लास्ट डिस्काउंट डेट अवेलेबल आहे. तुम्ही ॲपवरती गेल्यावरती याचे डिस्काउंट्स तुम्हाला तिथे मिळतील. ह्या कार्यक्रमाचा तुम्हाला पुढे 6 महिने ॲक्सेस असणार आहे. सो एखाद्या वेळेला तुम्हाला जर 9 वाजता लॉग इन करायला नाही जमलं, सो तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही तो कार्यक्रम बघू शकता. पण दिस इज अ लाईफ ॲसेट. तारणारी जी गोष्ट आहे आयुष्यात आपल्याला, ती आहे ऋणानुबंध. आणि या ऋणानुबंधमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे पास्ट लाईफ रिग्रेशन. आपण ज्या माणसांना भेटतो आयुष्यात, ही बाय डिफॉल्ट आहेत का अशी रॅन्डम आलेली आहेत? काहीतरी असेल ना. तुम्ही किस्से जर ऐकले की कशी भेटतात दोन माणसं, मी कोणाचं कोण कोणाचं कोण कोणाचं कोण, आणि ही दोन माणसं एकत्र येतात. चांगली रिलेशन्स पण आणि टॉक्सिक रिलेशन्स पण. म्हणजे अगदी कोणतरी आपली वाट बघत बसल्यासारखं आपल्या आयुष्यात डोकावतं की आता कधी सूड उगवू मी. ही सगळी ऋणानुबंध जे आहेत हे प्रॉबेबली पास्ट लाईफ बॉन्ड्स आहेत. ते स्ट्रेंथन करणारे असतील तर आनंदच आहे आयुष्यात. अनेक वेळेला आपण म्हणतो की नाही, कुणीतरी असं आयुष्यात येतं, काही नातं नाहीये आपलं, पण ते आपल्याला असं गाईड करतात किंवा अशी काळजी घेतात आपली की जसं काहीतरी कनेक्ट आहे. दीज आर पास्ट लाईफ रिलेशन्स. सो ही आणखीन चांगली माणसं आयुष्यात कशी अट्रॅक्ट करायची, आणि जी टॉक्सिक आहेत त्यांच्यात आपण कसं सर्वाइव्ह करायचं. ज्या ज्या वेळेला पास्ट लाईफ रिग्रेशन्स केलेले आहेत, कितीतरी लोकांना ज्यांना टॉक्सिक रिलेशनशिपचा प्रॉब्लेम असतो, पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये ज्या वेळेला ते हील करतात, ऑन सरफेस त्यांना जाणवतं की समोरचा माणूसच बदलायला लागलाय, किंवा आपल्याला त्याच्या ज्या गोष्टीमुळे अशी तिढीक बसत होती ना, तीच कुठेतरी डिझॉल्व्ह झाल्यासारखी होऊन गेली. जी माणसं कुणीतरी शोधतायत आयुष्यामध्ये, अचानकपणे असं काही ग्रह फिरतात त्यांचे, आणि एक्झॅक्टली त्यांना जशी व्यक्तीची अपेक्षा होती तसंच कुणीतरी आयुष्यात येतं. ह्याला काय अडवत होतं या सगळ्या गोष्टींना? प्रोबेबली जस्ट एक पास्ट लाईफ प्रोग्रामिंग. त्याला फक्त रेकग्निशनची गरज आहे. सो ह्या सगळ्या प्रवासाची आपण आज सुरुवात करणार. एक आपण 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया, रिलॅक्स करूया बॉडी, आणि वॉशरूमला जाऊन फ्रेश होऊन या. चहा आहे का? ठीक आहे. खाली खाली आहे, पेड आहे, पेड आहे ना? हां. सो खाली चहा ठेवलेला आहे, पेड आहे. सो कुणाला जर हवं असेल, फ्रेश होऊन या. तुम्हाला रिग्रेशनमध्ये झोपायचं नाहीये. यू हॅव टू बी अवेअर रिग्रेशनमध्ये. ब्रेकमध्ये बाहेर काउंटरवरती कोहम ते सोहम जे पुस्तक आहे ते अवेलेबल आहे. समृद्धीचा साक्षात्कार पुस्तक देखील अवेलेबल आहे. ही सगळी पुस्तकं, 1-2 मिनिटं बसा, फक्त 2च मिनिटं. जी माणसं एक आध्यात्मिक जर्नीवरती आहेत, आयुष्याचे काही मूलभूत प्रश्न शोधतायत की नेमकं आयुष्याचा पर्पज काय, मी कोण, हे सगळं काय चाललंय, अंततः ज्याला सगळे सत्य म्हणतात ते सत्य म्हणजे नेमकं काय असतं, हे जर जाणून घ्यायचं असेल तर कोहम ते सोहम या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारं पुस्तक आहे. आज बाहेर काउंटरवरती देखील अवेलेबल आहे. समृद्धीचा साक्षात्कार आयुष्याला प्रॅक्टिकली कसं हँडल करायचं या सगळ्या ॲस्पेक्ट्स वरती आपल्याला गाईड करणारे 3 भाग आहेत, त्याचे बाहेर काउंटरवरती अवेलेबल आहेत. सो हे करून तुम्ही फ्रेश होऊन
बरोबर 7:20 पर्यंत परत या. ठीक आहे? 7:20 7:30 पर्यंत परत या. ठीक आहे? बिकम फ्रेश बट